ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आता आजचा गोषवारा श्यामाते वाचणार आहे. ओके, नमस्कार. आजचा गोषवारा 13व्या अध्यायातील श्लोक 51 ते 55 वर आहे. भगवंतांनी अर्जुनाला 11व्या भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले. त्या विश्वरूपात भगवंतांची काही रूपे अत्यंत सुंदर होती व काही अकराळ विक्राळ दाढांनी युक्त अशा मुखांनी सर्व सैन्यांचा संहार करणारी दिसत होती. भयभीत अर्जुनाने भगवंताला शतशः प्रणाम करून आपल्या अपराधाची क्षमा मागितली व पुन्हा पूर्वीचे चतुर्भुज रूपच दाखवा म्हणून भगवंतांची प्रार्थना केली. त्यावर भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्या भक्तीने तुझ्यावर प्रसन्न झालो आहे म्हणून कधी कोणी न पाहिलेले असे अत्यंत दैदिप्यमान विश्वरूप तुला दाखवले आहे. हे विश्वरूप भयंकर असले तरी त्याचे तू भय बाळगू नकोस. येथेच प्रेम ठेव व माझ्या विश्वरूपापेक्षा चतुर्भुज रूप श्रेष्ठ समजू नकोस. असे बोलून अर्जुनाच्या इच्छेवरून भगवंतांनी त्या विश्वरूपाचा उपसंहार केला व पुन्हा चतुर्भुज रूप धारण केले. ते सौम्य चतुर्भुज रूप पाहून अर्जुनाचे समाधान झाले. आता संजय धृतराष्ट्रास म्हणाला, परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाला दाखवले पण ते अर्जुनाला आवडले नाही. सोन्याची लगड मोडून त्याचा केलेला दागिना मनाला न आवडल्याने पुन्हा आठवून टाकावा त्याप्रमाणे सगुण श्रीकृष्णाने विश्वरूप घेतले. ते अर्जुनाच्या मनाला पटेना म्हणून सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. भगवंतांनी त्याला सर्व नामरूपासह ते स्वतः अद्वैत पूर्णब्रह्मच आहेत हा अनुभव आणून दिला. श्रीकृष्ण स्वरूप व विश्वरूप या दोघांचा येथे बीज वृक्षाप्रमाणे संबंध दाखवून बीज व वृक्ष ज्याप्रमाणे एकरूप व सत्य असतात त्याप्रमाणे ही दोन्ही रूपे सत्य आहेत. श्रीकृष्णाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या योग ऐश्वर्याचा उपसंहार केला. ज्याप्रमाणे स्वप्नातील दशा जागृतावस्थेत लोप पावते अथवा संपूर्ण भरती समुद्रातच नाहीशी होते, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या अफाट विस्तारामुळे संपूर्ण विश्व व्यापले गेले. नंतर तेच सौम्य व गोजीरवाणे असे मर्यादित साकार झाले. असे वाटते की मर्यादित श्रीकृष्णाच्या आकारात जी व्यापक वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या प्रेमाकरता उकलून दाखवली. तेव्हा अर्जुनाने त्याचा विस्तार व रंग चांगले लक्षात घेऊन पाहिला.
भयभीत अर्जुनाची स्थिती बघून भगवंतांनी विश्वरूप वस्त्राची घडी सगुण कृष्णमूर्ती रूपी केली. अशा रीतीने श्रीकृष्णाने लहानसे रूप घेऊन विश्वरूपाला पाहून भ्यायलेल्या अर्जुनाला धीर दिला. ती श्रीकृष्ण रूप मूर्ती पाहून आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनाच्या मनात असे आले की आमच्या दोघांच्यात जो विश्वरूपाचा पडदा आड येत होता तो बाजूला सारला गेला. याप्रमाणे अर्जुन अत्यंत समाधान पाहून मग श्रीकृष्णाला म्हणाला, मी तुमचे मनुष्यासारखे असलेले हे रूप पाहिले देवराया. मला तुम्ही हे रूप दाखवणे म्हणजे आईशी चुकामुक झालेल्या मज लेकराचे सांत्वन करून तुवा आईने स्तनपानच दिले आहे. माझ्या हृदय देशात हर्षरूपी वेली लावल्या जात असून आता माझी व सुखाची फारकत नाहीशी होऊन ऐक्य झाले आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, या माझ्या विश्वरूपाचे दर्शन वेदाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील होणे शक्य नाही. हे आत्तापर्यंत देवांना, मनुष्यांना, योग्यांना व शंकरालाही पाहणे शक्य झाले नाही. ते मी तुला दाखवले. ते केवळ तुझ्या अनन्य भक्तीनेच. निलिमाताईंनी सांगितल्याप्रमाणे 54वा श्लोक म्हणजे हा भक्तीचे महत्व कसे आहे की ज्यामुळे अर्जुनाला विश्वरूप दिसले. हा 12वा अध्यायाचा इंट्रोडक्शनचा श्लोक आहे. ज्याप्रमाणे पावसाच्या वृष्टीस पृथ्वी वाचून गतीच नसते, गंगा जशी समुद्राला अगतिक होऊन मिळते व मिळतच राहते, त्याप्रमाणे भगवंतांशी ऐक्य पाहून त्यांचे एकसारखे प्रेम होत राहते. सगुण साकार स्वरूपही पूर्ण ब्रह्मच असल्यामुळे सगुण स्वरूपाच्या भक्तीने त्यांच्याशी ऐक्य पावणे म्हणजे विश्वरूपाशी ऐक्य पावणे होय. लाकडाच्या ठिकाणी अग्नी प्रगट झाला असता लाकूड मूर्तिमंत अग्नीच होतो, किंवा सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे आकाश प्रकाशमय होते त्याप्रमाणे भगवंताचा सगुण साकार स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता अहंकार नष्ट होऊन द्वैत जाते. मग भक्त व भगवंत एक भगवंतच होऊन राहतो. देवामध्ये भक्त ऐक्य भावाने सामावला जातो. निलिमातेने सांगितल्याप्रमाणे द्वैताकडून भक्त अद्वैताकडे जाण्यासाठी भक्तीने देवाशी एकरूप होतात. ईशावासे इदम सर्वम, तत् आणि त्वम ही जरी 2 पद दिसली तरी भक्ती एवढी जास्त होते की सगळीकडे परमेश्वरच आहे असे दिसते. पुढे भगवंत या अध्यायाच्या शेवटी भक्ती कशी असावी ते सांगतात. 1. जो पुरुष केवळ भगवंताच्या करता सर्व कर्मे करतो, त्याचे समजून यज्ञ, दान, तप इत्यादी संपूर्ण कर्मे करतो. 2. भगवंतांनाच परम आश्रय व परमगती मानतो. 3. भगवंतांच्या प्राप्ती करता तत्पर असलेला भक्त त्यांचेच नाम कीर्तन करतो. 4. भगवंतांचा प्रभाव, रहस्य यांचे श्रवण, कीर्तन, भजन, ध्यान व पाठपठण करतो. याचा निष्काम भावाने निरंतर अभ्यास करतो. 5. त्याचप्रमाणे आसक्ती रहित अर्थात स्त्री, पुत्र, धनादी संपूर्ण सांसारिक पदार्थांमध्ये ममता रहित राहतो. 6. सर्व भूत प्राण्यांचे ठिकाणी वैरभाव रहित असतो. भगवंत म्हणतात, असा अनन्य भक्तीचा पुरुष मलाच येऊन मिळतो. संपलं तिथे? नाही, अजून एक. एक आहे. अर्जुनाने व्यापक असे विश्वरूप व एकदेशी सगुण श्रीकृष्ण रूप या दोन्ही रूपांची तुलना करून पाहिली तेव्हा कृष्णाकृती ही लाभदायक आहे असे त्यास वाटले. पण हे अर्जुनाचे मत देवांस पटले नाही. कारण व्यापक विश्वरूपाहून एकदेशी कृष्णरूप कनिष्ठ प्रतीचे आहे असे देवांचे मत आहे. त्यानंतर निर्गुण आणि सगुण या दोन्ही रूपात कोणते रूप श्रेष्ठ आहे असा प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याचे उत्तर देव पुढील अध्यायात देणार आहेत. ही शेवटची एक ओवी आहे, ती माझ्या फार आवडीची आहे. ज्ञानदेव म्हणतात, भरोरी सद्भावांची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगली विश्वरूपाच्या. म्हणजे सर्व व्यापक परमेश्वर विषयक जो सद्भाव म्हणजे प्रेम लक्षणात्मक वृत्तीरूप भक्ती हीच कोणी एक ओंझळ असून तिच्यात ओव्यात्मक मोकळी फुले भरून ती विश्वात्मक विश्वरूपाच्या चरणद्वयावर ज्ञानेशांनी समर्पिली. असा या अध्यायाचा समारोप झाला. हो, खरंच छान. शेवटची ओवी म्हटला तुम्ही, ती खूपच सुंदर आहे. व्हेरी गुड.
चला आता पुढच्या अध्यायाकडे जाऊया, भक्ती योगाकडे. मी प्रयत्न करणार आहे, पण थोडस चुकलं तर सांभाळून घ्या. ते दाखवायचं आहे ना ते, आणि तेव्हाच मी थोडं काही बोलणार पण आहे. म्हणजे जेव्हा मला सांगायचं तेव्हा मी बोलेन, पण दुसरंच काहीतरी आलं पडेल. ते नको होतं आपल्याला. अवघड वाटत. पुन्हा प्रयत्न कर. मी शेअर करू का? मग तुम्हाला चालत असेल तर करा. चालेल चालेल मी हे करते ना, तर हे तर हेच आहे का? आता आली का? हो आला. आलं आलं. गुड. ओके, चला कोण वाचते? तुम्हालाच वाचायचं ना मीच महेश? वाच. व्हेरी गुड. अध्याय 12वा भक्तियोग. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरुकृपा दृष्टरूपी माते, तुझा जय जयकार असो. विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते, ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टी, तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषापासून सुटका होते. तर प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचे, अध्यात्मादी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेद कसा बरे जाळू शकेल? हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळेच प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस. ती कशी पुरवितेस हे पुढे स्पष्ट करतात. आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस. आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचे निरोध करणे ही खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपनंदाचे लहान मुलांना घालवायचे दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस. 17वी, थोडं वर करता का? वरती करू का खाली करू? थोडं खाली करायचं आता. 17वी जीवनकला रूपी व्योमचक्रातील चंद्रामृतरूपी दूध देतेस व अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस. म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. एक मिनिट थांबायचे. हं. मला ते 17वी जी कला जे म्हटलंय ना, त्याच्यावरती थोडंसं सांगायचंय. याचे 2 अर्थ असतात. एक आपण म्हणतो की जसं चंद्राच्या 16 कला असतात आणि 16 कलाच्या नंतर म्हणजे आधी चंद्र मोठा मोठा होतो आणि मग पुन्हा लहान लहान होतो. त्याच्या कला असतात, त्यांना 16 कला म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणून 17वी कला म्हटलं जातं.
तर 17वी कला म्हणजे अमृतच तुम्हाला मिळालं किंवा आत्मज्ञान झालंय अशा प्रकारचा अर्थ आहे. तर हे तर आपण चंद्राच्या बाबतीत मागितलं. पण आता तुम्ही पण उपनिषदाचा अभ्यास करताय, तर तिथे आपला शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आपली जी सृष्टी आहे त्या सृष्टीच्या 16 कला काय आहेत. ऍक्च्युअली प्रश्न खूप वेगळा आहे की 16 कलांचा पुरुष कोण आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर 16 कला म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये वेगवेगळे जे चेंजेस होतात ते सगळे चेंजेस त्यांनी घेतलेले आहेत. आता म्हणजे आपल्याला सगळे सांगायची गरज नाही, पण आपल्या रोजच्या आयुष्यामधले 16 गोष्टी ज्या आहेत, 16 कला मी कधीतरी लिहून पाठवते. पण त्याच्याही पलीकडे जायचं म्हणून 17वी जीवनकला असं त्याला म्हणतात. तर हा 17वी जीवनकला ज्ञानेश्वरीमध्ये 5-6 वेळा तरी आलेला आहे शब्द. म्हणून मला वाटलं की आपल्याला ते सांगितलं पाहिजे. तर आता इथे त्यांनी थोडं सांगितलं की व्योम चक्रातील चंद्रामृत रूपी, म्हणजे पुन्हा त्यांनी चंद्राचीच कल्पना घेतली आहे की तसं आपल्या आयुष्यात जे होतं किंवा सृष्टीचं जे होतं की तिच्या 16 कला आहेत त्याच्या पलीकडचं जे काय आहे ते आम्हाला तू दे किंवा तू देतेस, आईला म्हटलंय ना, त्या गुरु माऊलीला म्हटलंय. तर म्हणून मला वाटलं की तो शब्द सांगायला पाहिजे. जाऊया पुढे. 17वी जीवन कला रूपी चक्रातील चंद्रामृत रूपी दूध देतेस व अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस. म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. हे सद्गुरूंची कृपादृष्टी तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच बनतो. एवढ्याकरता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्यास आज्ञा दे. शांत अद्भुतादी नवरसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर व परमार्थ निरूपणास शुभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची माझे निरूपण हे खाणच होऊन राहील असे कर. हे माऊली, माझ्या या व्याख्यानात गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर. मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये अलंकाररूपी सोन्याच्या खाणी उघड उघड आणि आत्मानात्मविचाररूपी वेलींची लावणी चिते तिकडे होऊ दे. संवादरूपी फळांचे बार असलेले सिद्धांताचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात. माझ्या देशी भाषारूप पृथ्वीवरील पुढील गोष्टी नकोत, असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात. नास्तिकपणारूपी दर्या व वितंड वादरूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्करूपी दुष्ट जनावरे हाकून दे. श्रीकृष्ण गुणांचे वर्णन करण्यात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला सर्व ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे. हे गुरुरूपी माते, इथे जर तू आपल्या प्रेमरूपी पदराने मला निरंतर पांघरून घालशील तर आताच मी हे सर्व उत्पन्न करेन. या विनवणी बरोबर गुरूंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, गीतार्थ सांगावयास लाग, फार बोलू नकोस, असे गुरु बोलले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी हा महाप्रसाद समजतो. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन. आपण लक्ष देण्याची कृपा करावी. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी
तिथलिया नुठी ताठी ते तुझे एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी कैसे नि वो शोकी जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तींचा अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पावनांची खेळणी आत्मसुखांची बाळरेणी लेवविसी सतरावियेचे स्तन देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निज विसी बुजायुनी म्हणोनी साधका तू मावली पिके सारस्वत तुझा पावली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरूचे कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्टी तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय म्हणोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसा भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची खाणी उघडवी देशे येची आक्षोणी विवेक वेलीची लावणी हो देई सैंद संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुडे मोडी वाग्यात अवाटे कुतर्कांची कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण कुणी माते सर्व करी भो सरते राणी वे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळी करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा तू आपुले इथे थांबा. हे ज्ञानेश्वरांचं उद्दिष्ट होतं की मराठीमध्ये पूर्ण सगळं त्यांना लिहायचं होतं आणि ब्रह्मविद्या तिथे पूर्ण आणायची होती. तर म्हणजे ज्ञानेश्वरी हे अर्थातच गीतेचं आहे, पण त्याच्या अनुषंगाने त्यांनी कितीतरी आपल्याला जास्तीचं ज्ञान दिलंय ब्रह्मविद्येचं. तर म्हणजे त्यांचं जे उद्दिष्ट होतं ज्ञानेश्वरी सांगायचं, हे इथे त्यांनी सांगितलंय. जावी पुढे. ओके. मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळू करी घेणे देणे सुखची वेळीवरी होई देई या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघरू विशील सदैवे तरी आताची ये आगवे निर्मीन माये ये विनवणी ये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणोनी जाला स्वानंदू आता निरोपिने प्रबंधू अवधान दिजे. अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या दोन प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? तरी सर्व वीरांचा सार्वभौम्य राजा व चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन, तो बोलता झाला. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखविले तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून मला माझे चित्त भ्याले आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला. तेव्हा सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही,
म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवांनी मला बजावले. तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी माझ्या मनात संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या प्राप्तीच्या उंबऱ्यात सोडणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत. परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीच्या वेळग्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. त्याचप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. महाराज, माझ्या चित्तात हाच व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत. खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारवयाचे ते एवढ्याच करता की, हे श्रीकृष्ण, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत, ते तुमचे प्रतिपादन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे, हे नीट समजून यावे म्हणून मी आपणास खुलासा विचारित आहे. तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीसाठी कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत, हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जी वस्तू ओंकारापलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेसची दुर्लभ आहे आणि जी वस्तू कशाही सारखी नाही, ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे, ती वस्तू दाखविता येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही अशी आहे. अशा वस्तूचे जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. महाराज, अशा या योगी व भक्तांपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला, सांग बरे. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, हे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. तरी सकळ विराधी राजू, जो सोमवंशी विजयध्वजू, जो बोलता जाहला आत्मजू पांडू नृपाचा, सूर्या कृष्णा ते म्हणे अवधारिले, आणि आपण विश्वरूप मज दाविले, तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे, आणि ये कृष्णमूर्तीची सवे, या लागी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे, या दोन्ही जीवाटा तू ते पाववया वैकुंठा, व्यक्ता दारवंठा रिगीजे येथ, पैचे वाणी शातुका तेची वेगळिया वाला एका, म्हणून एकदेशिया व्यापका सरीसा पाडू, अमृताचा सागरी चे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया, हे कीर माझा चित्ती प्रतीती आथी जी निरुती, परी पुसणे योगपती ते याची लागी, चे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक, ते साचची की कवतिक हे जाणावया, तरी तुझ लागी कर्म तुची जयांचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला, इत्यादी सर्वी परी चे भक्त तू ते हरी, बांधोनी या जिव्हारी
उपासिती. आणि जे प्रणवा पैलीकडे वैखारियेसी जे कानडे, काही सयाही सांगडे, नवे जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देशरहित, सोहम भावे उपासित, ज्ञानी ये जे तयाही जी भक्ता, येरान माझी अनंता, कवणे योगू सत्वता, जाणीतला सांगा, या किरीटीची या बोला, तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्न मला जाणशी करू. हा, मनीषाताई. हा. श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता. श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होऊन अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, अर्जुनात ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते, त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट येत राहतो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो, तसे जे रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियात सहित माझ्या स्वरूपी दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात, याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. तरी अस्तु गिरींचा उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती वर्षाकाळी सरिता, जैसी चढो लागे पांडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकिलिया ही सागरू, जैसा मागीलही यावा अनिवारू, तिये गंगेचिया ऐसा पडिभरू प्रेम भावा. तैसे सर्वेंद्रियांसहित मजमाजी सुनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. या परी जे भक्त आपण पे मज देत, तेची मी योगमुक्त परममानी. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्तश्च कूटस्थमचलं ध्रुवम्. तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, अवचल व ध्रुव अशा वस्तूंची उपासना करतात, आणि अर्जुना, याशिवाय दुसरे निर्गुण उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही, ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल का? परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळे व कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे, जी वस्तू सर्व ठिकाणी, सर्व रूपाने आणि सर्व काली असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते, जी वस्तू उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही, व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही, व जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाही,
जे चालत नाही व हालत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळाने ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे. आणि येर तेही पांडवा, जे आरूढोनी सोहंभावा, झोंबती निरवयवा, अक्षरासी मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रियां किरजोगे, काही होईल परी ध्यानाही कुवाडे, म्हणून एके ठाई न संपडे, व्यक्तीसी मांजिवडे, कवणे ही नोहे, जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे, जे पाऊनी चिंतवणे, हिपुटी जाहले, जे जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजती ना, जे चळे ना ढळे, सरे ना मळे, ते आपुलेनीची बळे, आंगविले जीही. तर यामध्ये या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं की जे अव्यक्ताची पूजा करतात, म्हणजे आपल्याला सगुण याची सवय असते की आपल्याला समोर मूर्ती हवी असते, पण जे लोक ब्रह्माची पूजा करतात ते त्यांना काहीच नसतं समोर बघायला, तरी पण ते जे ध्यान करतात ते बरोबर आहे की नाही असा प्रश्न आहे ना. म्हणून मग त्यांनी पहिल्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं सगुणाची, आता त्यांनी सांगितलं की निर्गुण जो आहे ब्रह्म त्याची पूजा करतात, ते त्याच्यामध्ये काय म्हणजे कुठलं श्रेष्ठ आहे असा कृष्णाचा सॉरी अर्जुनाचा प्रश्न होता. तर आता पुढच्या याच्यामध्ये ते उत्तर देत आहेत. हा, जाऊया पुढे. हम्म. संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राणुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे जे हित त्यामध्ये रत असणारे, अशी उपासना करणारे ते देखील माझ्या प्रतच येतात. ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्ये जाळून त्या योगाने होरपळलेली इंद्रिये ध्येयाने आवरून धरली, मग इंद्रियांना निग्रहाच्या पाशात घालून अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्या हृदयाच्या कपाटात कोंडले. हे सुजाण अर्जुना, गुदद्वाराला आसन मुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला, आशेचे संबंध तोडून टाकले. हा, एक मिनिट थांबा. आता तुला वाटतं 54वा जो नाही गेलो की त्याच्यात, ओके, 54वी जी ओवी आहे ना, किंवा त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. तर आता हे सगळं अष्टांग योगाचं वर्णन आहे इथे, तेवढंच मला सांगायचं होतं. हा, जाऊया पुढे. म्हणजे आता इथे त्यांनी म्हटलंय आसनावर बसायचं, म्हणजे अगदी घट्ट खाली बसायचं आणि मग सुरू करायचं. ओके, जाऊया पुढे. आशेचे संबंध सोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपान रूप धातूंची होळी करून रोगरूपी मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पुजल्या. मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजला. शरीरातील 9ही द्वारांच्या कवाडांवर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. इडा व पिंगळा नाड्यांच्या सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दांचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले. मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून
ब्रह्मरंध्रांचे शिखर प्राप्त करून घेतले. शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकार रूपी चिन्हाचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्धनी आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते मी ब्रह्म अशी भावना प्राप्त करून घेण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपल्याला मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात. तेही अर्जुना मलाच पावतात. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्यांच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. पै वैराग्य महापावके जाळूनी विषयांची कंटके अदपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उरफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयांचा अपानीची कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नसिला आशेचे लाग तोडिले अर्धेयाचे कळे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीच्या ज्वाळी करुणी अपान धातूची होळी व्याधींचा तिसाळी पूजिली यंत्रे मग कुंडलिनीयेचा टेंभा आधारी केला उभा तया चोजविले प्रभा निमित्ता परी नवद्वारांचा चौचकी बाणुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी चंद्रसूर्या बुजावणी करुणी अनाहताची सुडावणी 17 पाणी जिंतिले वेगे. पुन्हा 17 आहेत ना? हो, 54 वर आले. हा, good. मग मध्यमा मध्य विवरे तेणे कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे वरी मकारात सोपान ते सोडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे निजे समबुद्धी गिळावया सोहन सिद्धी आंगविता ती निरवधी योग दुर्गे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा ओठी तेही मातेची किरटी पावती गा वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. त्यांनी पूर्ण योग अष्टांग योग सांगितला, त्याच्यामध्ये काय काय करतात ते सगळं सांगितलं आणि मग शेवटी म्हणतात की त्याच्यात सुद्धा तुम्हाला जो ब्रह्म मिळवायचा आहे तो तुम्हाला बाकीच्या पद्धतीने पण मिळवता येतो. म्हणजे काय त्याच्यात विशेष काय तुम्हाला जास्त काय मिळतं असं काही नाहीये. तिथेच संपला तो श्लोक. आता कोण वाचतंय पुढचं? तुम्हीच वाचताय का? नाही, प्रतिभा. दुसरं कोणी वाचतंय ना? मी वाचते प्रतिभा. Good. क्लेशोऽधिकतरस्तेषां व्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिदुःख देहविद्वर व्याप्यते. अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश पडतो, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण
आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योगांनी त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, त्या योगास इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करतात व रिद्धी-सिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योगांच्या वरती करतात. त्या योगांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबरच शरीर लढवावे लागते. तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावानी वारा मोजावा. जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयाचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाशी मैत्री करून बोलावे लागते. थंडी नेसावी, पुढे वरती करता, ठीक आहे. थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. अर्जुना, फार काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्नी प्रवेश करणे, सती जाणे आहे. हा योग करण्याच्या कामात नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो, तसे नवरा मिळवण्याचे काम नाही, अथवा बापाच्या कडच्या कुलाचाराचे काही निमित्तही नाही, परंतु मरणाबरोबर मात्र नित्य नवी लढाई आहे. याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे, अथवा कढत विष पिळवेल काय, डोंगर गिळताना मुख फाटणार नाही काय. म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले, त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. असे पहा की जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याचा वियोग म्हणावा. म्हणून बाहुनी समुद्र तरून जाणे हे कुठे शक्य आहे काय, अथवा आकाशात पायाने चालणे घडते काय. युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल काय. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. असे असूनही जर ते जीव धैर्य करून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील, तर त्यांना दुःख प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. जिही सकळ भूतांचा हिती, निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती विने. तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे, आणि रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती. कामक्रोधांचे विलग उठावती अनेक, आणि शून्येसी अंग झुंजवावे ती. तहाने तहानाची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. उन्नी दयाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडासी साजणे चावडावे गा. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीच्या असावे घरा आती. किंबहुनी पांडवा, हा अग्निप्रवेशु नीच नवा, भातारे विण करावा तो हा योगू. येथ स्वामीचे काज, ना बापिके व्याज, परी मरणेसी झुंज नीच नव्हे. ऐसे मृत्युहुनी तीख, का घोटे कडत विख, डोंगरे गिळता मुख न फाटे काही. म्हणून योगाची वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाच वाटा भागा आला. पाहे पा लोहांचे चणे, जे बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे. पुढे करता का जरा. तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. म्हणून समुद्रबाही तरणे आथी केही, का गगना माझी पायी खोली जतू असे.
वघळलिया वघळलिया रणाची थाटी, आगीन लगता काठी, सूर्याची पावटी का होयवा. या लागी पांगुळा हेवा, नवे वायुसी पांडवा, तेही जीव देहवंता जीवा अव्यक्तिगती. ऐसाही जरी दिवसा, बांधोनिया आकाशात, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. म्हणून येर ते पार्था, नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा बोटंगले. येतु सर्वाणि कामानि मयि सन्न्यस्त मत्पराः, अनन्यैव योगेन मा ध्यायन्त उपासते. पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य भक्तियोगाने माझे ध्यान करीत उपासना करतात, येथून भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिय ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्मे अर्पण करून कर्मे नाहीशी करतात. आणखी ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहे, ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष. पुढे करा जरा प्लीज. ही कुळे दीन आहेत असे समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह ते जे मला विकलेले असतात, त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण सर्वच मी करतो. पुढे. कर्मेंद्रिय सुखे, करीती कर्मे अशखे, जिये का वर्ण विशेखे भागा आली. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. ययापरी पाही अर्जुना माझा ठाई, संन्यासुनी नाही करीती कर्मे. आणिकही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचूनी धाव आणवती नाही. ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर, ध्यानमिषे घर माझे झाले. जयांची हे आवडे, केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे. ऐसे अनन्य योगे विकले जिवे मने आंगे, तयाचे काही एक सांगे, जे सर्व मी करी. मला वाटतं इथपर्यंतच होतं ना आजच्या ह्या सेशनला. हरकत नाही. पण आहे. नाही, अजून एक आहे, हा 7वा सातवा श्लोक होता. तो पण 7वा ऐका. श्लोक पण होता. हो. तेषामहं समुद्रवर्ता मृत्यू संसार सागरात, भवामी नचिरात पार्थ, मय्या वैशेत चैतसाम. माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्याने चित्त ठेवले आहे, अशा त्या भक्तांचा मी अल्पकाळात मृत्यूरूप संसार सागरामधून उद्धार करणारा होतो. फार काय सांगावे अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरे. त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळीकाळाचा पराभव करून त्यांना मी आपल्या पदरात घेतो. सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला. सांग, राजाचे कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय. त्याप्रमाणे जे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत. जन्म मृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला, संसार सागराच्या खवळल्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही. या योगाने संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून
भक्तांच्या गावाला मी धावत आलो. माझी हजारो नावे ह्याच कोणी नावा त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज. जे भक्त सडे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे मी पाहिले, त्यांना माझे ध्यानरूपी कासेला लाविले व जे परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसविले. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे वगैरे का असेनात, पण त्या सर्वांना वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार असतो. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्ती मार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला का. देवी मी तया जैसे असती तैसिया, कळीकाळ नोकोनिया घेतला फटा. एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान्न मागे. तैसे ते माझे कलत्र हे जाणजे, काहीसेनेही न लाजे दयाचे मी. जन्म मृत्यूंचा लाटी झळंबती या सृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे जाहले. भवसिंधूचैनी माझे कवणासी धाकून उपजे, जरी येथे जरी की माझे बिहिती हन. म्हणून का पांडवा, मूर्तीचा मेळावा करुनी त्याची या गावा धावतू आलो. नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजुनिया संसारी तारू जाहलो. सडे जे देखिले ते ध्यानकासे लाविले, परगृही घातले तरियावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी, मग आणिले तटी सायुज्याचा. परी भक्ताची ने नावे चतुष्पदाती आघवे, वैकुंठीची ये रानवे योग्य केले. म्हणून का भक्ता नाही एकही चिंता, तया ते समृद्धता आधी मी सदा. आणि जेव्हाची का भक्ती दिधली चित्तवृत्ती वरती चालून दुसरी वार. दिधली चित्तवृत्ती तेव्हाची मजस्तुती तयाची ये नाटी. या कारणे का भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, की जे येत या मार्गा भजीचे. छान, तिथपर्यंत करायचं. व्हेरी गुड, छान वाचलं. बंद करू. माधवी म्हणूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीती लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित,
आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.